अबे भले काय आणलं बी इथं तुम्ही? तुम्ही होय कोण? मला कोण किडनॅप करून आणलं इथं? काय पाहिजे माझ्यापासून तुम्हाला? तुम्हाला माहीतच पडन तुम्हाला कायच्यासाठी आणलाय आणि कोण आणलाय. आम्हाला काही विचारून फायदा आहे नाही. ज्यानं किडनॅप करायला लावलं त्यानं आम्हाला पैसे दिले म्हणून आम्ही तुम्हाला केलं. अरे पण मला गोष्ट तर सांगा का कोण किडनॅप करायला लावलं म्हणून? कोण होतो किडनॅप करणारा? मला फक्त सांगा तुम्ही. आमचं काही डोकं खाऊ नका बा, चुपचाप बसा इथं. ज्यानं किडनॅप केलं ते येईनच. पाहून घे जा कोण होय काय होतं. चाललो आम्ही आता. अरे पण मी देतो ना तुम्हाला 50,000 रुपये मला सोडून द्या. हा आणि कोण आणलं काय आणलं ते सांगून द्या. 50,000? 50,000 घेऊन कसं सोडून? 5 लाख तर घेतले तुम्हाला किडनॅप करायचे आणि 50,000 म्हणजे आमचं नुकसान नाही होईल का मग? द्या तुम्ही 6 लाख रुपये सोडून देतो तुम्हाला. मी तुम्हाला पोलिसाच्या ताब्यातच देतो, लक्षात ठेवचा. हा नाही तर मग म्हणाल तुम्ही का असं कसं म्हणून. मला फक्त एक वेळा माहित होऊ द्या कोण होय काय होय म्हणून. बरोबर मी सुटकाही करतो आणि तुम्हाला पोलिसाच्या ताब्यातही देतो. मला किडनॅप करणाऱ्याला पोलिसाच्या ताब्यात देतो म्हटलं. पहा भाऊ, आमची काही तुमच्यासोबत दुश्मनी आहे नाही. आम्ही काही पैशासाठी हे काम केलं फक्त. आम्ही तुम्हाला मारलं काय? मारलं नाही, काही केलं नाही, बांधून ठेवलं नाही. फक्त तुम्हाला आम्हाला सांगितलं का इथं आणून ठेवा, तर इथं आणून ठेवलं तुम्हाला. बस. त्याच्यानंतर आता बाकीचं काय होणार आहे ते तुम्ही तुमचं पहा आता. अरे भाऊ मी बायको आहे एक घरी. हा घरचे लोक वाट पाहत असन मला इथं आणून ठेवलं तर. आम्ही काय करावं आता, तुमची एकच बायको आहे घरी तर. तुम्हाला आम्ही म्हटलं काही एकच बायको करा म्हणून. 2-3 काऊन नाही केल्या? 2-3 बायकोने काळजी केली असती तुमची. आता होणारच नाही तरी त्याला दुसरी बायको, टेन्शन नका घेऊ म्हणा. इथं माय बहीण आपल्याला एक बायकोने भेटून राहिली. यायच्या मग बायका लागून राहिल्या काही चांगल्या चांगल्या पैशावाल्या. माय बी नकाच झाला. एखादा फोन तर लावू द्या बाबा मला घरी. फोन लावतो ना मी. घरवालीला सांगतो मी किडनॅप झालो आहे म्हणून. नाही तर ते काळजी करून मी वाट पाहिन ना. आम्हाला काही बाकीचं माहित नाही. आम्ही चाललो आता घराकडे. तुम्ही आता पाच बसा इथं, आराम करा तुम्ही. तुमचा किडनॅपर येतेच थोड्या वेळानं. अरे बा नाही मला सोडून नका जाऊ या अंधारात. मला भेव लागते पहिलेच अंधाराचं. मी घरी म्हटलं लाईट लावून झोपतो. अंधारात कधीच झोपत नाही. टिंकू लाईट लाव रे. लाईट लावून दे, एखादा भेव लागते म्हणते आले एवढा मोठा माणसाले. घ्या जमला आता, मस्त लाईट लावून दिला. आता राह इथं करा आराम. आम्ही चाललो आता. माय बहीण मला इथं ठेवून राहिले तुम्ही, तुम्हाला भल्लं पाप लागल. माय बॉस मला नोकरीवर तर ठेवतच नाही आता. पण मी बायको मला काय विचार करून अजून कुठं गेला काय गेला. हा माझी बायको पहिले थोडीशी तेड्या दिमागाची आहे. कुठं तरी आता सरकी होऊन राहिली थोडीशी. विचार करून का कोणासोबत पळूनच गेला काय. चाल आता. आता मामूची बारी आहे ना, मामू येईन ना आता. मामू कोण मामू? आपल्या गावातला मामू आहे का? माय बिन मामूचं म्हणजे मामूनं किडनॅप केलं मला. कायसाठी? मामूची ना माहिती दुश्मनी नाही बा काही. अरे बा तुम्ही ऐकत काऊन नाही? चुपचाप राहा ना बा थोडा वेळ. मामूनं नाही किडनॅप केलं तुम्हाला. मामू आमचा सोबती होय. तुम्हाला काय किडनॅप करून मामू चाललं रे बा चालणं. लंबू राहू दे ना गेले करून हे झोपून राहा म्हणून आता. तुमचा जेवाचा डब्बा येऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. तुमची भल्ली सोय आहे इथं. किडनॅप झाले का तुम्हाला काय म्हणते पाहूनपणाला आणलं काही समजूनच नाही राहिलं बा आम्हाला तर. अरे पण कोण आणलाय डब्बा? चालले गेले आहे. सांग आता कोण सांगा मला काय बोलू कोणासोबत. या अंधारात कसाच राहू मी, मला काही समजून नाही राहिलं. पण मला कोण आहे किडनॅप करणारा? समजून नाही राहिलं मला. जवळचा आहे दूरचा आहे कोण होय काय होय. वाटलं पुन्हा तिथून टीव्ही पाहून राहिली ना मी. टीव्हीला ऍड घेऊन बसून उभी होऊन गेली तिथं. आई मी काय म्हणतो, त्यासाठी काही खायला बनवू काय मी? माझ्यासाठी खायचं बनवतो तू? बापरे, तू पुण्याहून आली तेव्हापासून एकही डाव नाही म्हटलं मला असं का मी काही बनवत आहे त्यासाठी. कधी भाजी नाही, पोळ्या नाही, काहीच नाही बनवलं, कधी स्वयंपाकही नाही केला एखाद्या दिवशी. आज अचानक काय झालं बाबा तुला? आज वाटून राहिला आहे मला काहीतरी करावं म्हणून त्यासाठी. कसं आहे, आईसाठी पोरीनं करायला पाहिजे ना, म्हणून म्हणतो. मग माझं लग्न होईल, मी माझ्या घरी चालली जाईन. मग मला त्यासाठी काही करायचा चान्सही नाही भेटत जाईन. मग पस्तावल्यापेक्षा आता केलेलं पुरलं का नाही? ठीक आहे ना, कर ना मग. तुला जे वाटते ते कर. तू काही करशील तर मी खायला तयार आहे. मी काही चवना नाही करत बाबा. पोरीनं पहिल्यांदा जर हातानं काही केलं तर मी काय चवना करू? मी तर आनंदात आहे त्याच्यात. आई तुला मी काही करून देतो. आणि माझ्याकडे एका मैत्रिणीचा वाढदिवस आहे, तिथं जातो म्हटलं मी. ये जाता जाता गिफ्ट घेऊन घेतो एखादं काही आणि मग चालली जातो तिकडे. बापा अशी रात बेरातची जातं काय व एकटी? हा राहू दे, जाऊ नको रातची. उद्या चालली जातो गिफ्ट देऊन देतो तिले. असं रात्रीनं करता काही दिवसानं करा. तर रात्री बेरात्रीच्या चालले चांगलं असते का पोरी बारीले? लोक काही एवढे चांगले आहे का असं रात बेरातचं बरं नाही जाणं. उद्या तिला सांगून देतो माझ्या येणं नाही झालं म्हणा, गिफ्ट देऊन टाकजो. नाही तर मग ते बाबासोबत जाय. काय आई तू कोण्या जगात जगून राहिली आता? 7 तर वाजले. 7 वाजता जातो आणि 8-8:30 पर्यंत वापस येऊन जातो. एवढी रात्र होती काय? काय न जातो मग? आता बाबा ड्युटीहून आले म्हणजे बाबाच्या गाडीनच जातो ना. गाडी घेऊन चालली जातो बाबाची. पाय बाबा नाही तर ते बाबा मला बोलन पोरीला कायले पाठवलं म्हणून, जाऊन द्यायला पाहिजे होतं म्हणून. आई मी काही लहानशी आहे का हो? हा आता काय म्हणते 28-29 वर्षाची होऊन राहिली तरी का मी लहान आहे काय एवढं तुम्ही भेटा? आता झाली ना मोठी, आता कायले भेटा तुम्ही? आता माया मी स्वतः सांभाळू शकतो. बाई लहान असो का पोरगी मोठी असो, पोरीच्या जातीला बेवच आहे म्हणून सांभाळून राहिलेलं पुरलं. रात बेरातचं मोठं खराब काम राहते. इथं तर दिवसानं बाई सेफ नाही आहे. तर रातची गोष्ट काय लावली ते आता सांग. मायच्या जीवाला धाकधुकच राहते. असं वाटतं माझी पोरगी गेली कुठं तर घरी बरोबर आली पाहिजे असं होते. आता पोरीचाही मोठा विचार पडून राहिला.
काय करावं ना काय नाही काही समजत नाही, कसा काळ येऊन गेला. म्हणून घ्यावं लागते बापा, म्हणून म्हणतो तुले. तर तुले असं वाटते का आपल्याला टोकतेच बोलतेच. बरं आई, तू काही चिंता नको करू, बरोबर जातो आणि बरोबर येतो मी. ठीक आहे बापा, ये. चला आता आईले तर मारला मस्का. आता आपल्याला जायला मोकळं म्हणजे म्हणता येते. आईले सांगितलं होतं वाढदिवसाला गेली होती. तसं ह्याच माझ्या मैत्रिणीचा गौरीचा वाढदिवस आज. म्हणाले झालं का नाही बा, थोडंसं जायला पण तोंड दाखवाले. उद्या चल विचारलं का आली होती काय बा, तर म्हणता येते हे म्हणा हो आली होती, इथे आली होती बा टीना वाढदिवसाले. असाच प्लॅन करायला लागेल मला काहीतरी. असे आहे बाई राजेशजी, आज तर म्हणे मी 3-4 वाजताच येतो म्हणे घरी. काय ना अजून 6 वाजले तरी याचा पत्ता नाही यायचा. काऊन गड्या नसन आले एवढा वेळचे? एवढा वेळ तर राहते नाही ते ऑफिसमध्ये कधी. एखाद्या वेळेस बाय चान्स होऊन जाते त्याला वेळ, पण असं नेहमी वेळ होत नाही काही. ज्या दिवशी म्हणते ते लवकर येतो त्या दिवशी लवकरच येतात. आज काऊन गड्या काय झालं असं आले नाही? हो ना, काय माहित काऊन नाही आले तर. मला आता जीवच घाबरून राहिला. काऊन गड्या असं झालं असं अजून नाही आले घरी. मला तर वाटते यायचे मित्रही याचेच असं, नाही तर गेले तर असेल कुठं पार्टी गिर्टी करायसाठी. फोन लावतो तर फोनही स्विच ऑफ येऊन राहिला, फोनही बंद सांगून राहिला, चालू नाही आहे. हा का उचलून राहिले का काही रिंग नाही चालली. हो ना, भेवाई लागते आपल्याला. गाडी घोड्यानं जा लागते माणसाले, कधी काय होऊन सांगताच येत नाही. काऊन व मोहिनी, काऊन फिरून राहिली, काऊन चक्रा मारून राहिली? काही दुखून राहिलं का तुझ्या? दुखत असेल तर सांग. वैशाली ताई, काहीच नाही दुखून राहिलं माया. पण माहित आहे काय, राजेशजी आले नाही ना, तर मला कसं तरी होऊन राहिलं, जीवच घाबरल्यासारखा होऊन राहिला. किती म्हणजे सकाळी गेले तर मला म्हणे मी दुपारीच येतो म्हणे, आज जेवलेही नाही असते. आणि पाय ना अजून याचा पत्ताच नाही त्याचा. म्हणून मी वाट पाहून राहिली, फिरून राहिली इकडची तिकडे. येईन 6 तर वाजले जमते. 7ले 8ले 9 पर्यंत येऊ शकते कधी. आता कसं असते माणसाले, कधी कधी होऊन जाते उशीर. मग उशीर पाशीर कधी सोबती राहते, कधी कोणी राहते तर होते. आता त्या भाऊजीले नाही काय घरी इथं असले म्हणजे किती उशीर राहते. एवढी चिंता करतं काय? काही नाही होत, येते ते बरोबर घरी. पण ती एवढा उशिरा येत नाही ना. नाही मी काय म्हणते, लवकरच येऊन जाते 5 वाजेपर्यंत. आता 6 वाजले, 6:30 झाले. तरी आलेच नाही अजून. बरं फोन तर लावायला पाहिजे होता एखादा, मला उशीर होऊन राहिला का काही म्हणून. आणि मी फोन लावतो तर फोनही स्विच ऑफ आहे बिचारा वैशाली ताई. अरे तर तू एक काम कर ना, ते हे नाही काय स्वप्नील बापूजी नाही काय, स्वप्नील बापूजी आणि विजय बापूजी, त्याला फोन लावून पाहिजे जरासा. लागला तर लागला, त्याच्यासोबत बोलून पाय, माहीत पडते सोबतच असेल ना मग हे सगळे. त्याचं काय खरं आहे वैशाली ताई, हे येईन जर त्याला सांगितलं असं सांगू नको तर ते सांगतच नाही. मित्र काही खरे बोलते काय? मित्र तर आपल्याला गंडवते, असं काम राहते. येईन जर म्हटलं का हो येऊन राहिला किंवा नाही येत, तर तसंच असं काय खरं. हा मित्र काही खरे बोलत नाही, त्याच्याच याच्यातून बोलते ते. मग कसं करता आता? मग ऑफिसला जाऊन पाहिजे काय त्याच्या? पण ऑफिस आहे तर लय दूर आहे व बापूजीचं, नाही तर आपण चाललो गेलो असतो. मी काय म्हणतो वैशाली ताई, असं करू काय, पोलीस स्टेशनमध्ये जाऊ काय, रिपोर्ट देऊन देतो का आले नाही म्हणून घरी. मग बरोबर येऊन जाते, पोलिस पाहून आणते. मग झाले का त्याला 24 घंटे झाल्याशिवाय हे नाही करता येत, घेत नाही पोलिसाले. ते म्हणते मग जा म्हणते, 24 घंटे झाल्यावर जा म्हणते, असं राहते काम. आणि तोपर्यंत माझ्या नवऱ्याला काही झालं तर मग काय करू, मग कोणाला म्हणून मी. मग कोणाची जबाबदारी आहे ते? मला तर असं वाटून राहिलं मीच जाऊन पाहतो नाही त्याच्या ऑफिसमध्ये. खरंच काय झालं नाही माहीत तर पडून जाते. नाही व तू नको जाऊ आता, रात्री बेरात्रीशी काही जाऊ नको तिथं. येतात ते घरी बरोबर, माणसं होते, माणसं काही भेट नाही काय. तू कायले चालली तिथं एकटी बाई? जाऊ नको, काही गरज नाहीये, घरात राह चुपचाप. तरी कधी वैशाली ताई जरासा फोन लावूनच पाहतो मी त्याच्या मित्राईले, काय म्हणते काय नाही तर, नाही काय. हा लावून पाय. काऊनकडे आले नसं राजेश बापूजी? मला जराशी शंका होऊन राहिली. पण आता असं वाटते हिच्या समोर दाखवण्यात अर्थ नाही आहे, नाही काय. पण आता कोण होतं म्हणून कोणाला हे नाही घरी, हे असते तर त्याला म्हटलं असतं जाऊन पहा म्हणून थोडीशी ऑफिसला गाडी घेऊन. आता म्हणू तर कोणाला म्हणू गड्या, गण्या बापूजीले म्हणून पाहू काय. असं आहे म्हणून घरी भाऊ असले तर बरं राहते. बाया कुठं जाणार आहे बिचाऱ्या. अशा वेळेस रात्री बेरात्री माणसं राहते तर बरं राहते. आता मामाजी झाले, मामाजी म्हातारेच आहे, त्याला कुठं सांगू. त्याला सांगितलं तर त्याला काळजी वाटन, नाही त्याला सांगतच नाही काय झालं काय नाही तर. राजेश बापरे, किती छान झोप लागली याला. नाही उठवायलाच नाही पाहिजे याला. झोपू देऊ का मी? नाही पण याला याच्यासाठी जेवण वगैरे आणलंय ते पण द्यायला पाहिजे ना. आता किडनॅप मी केलं तर काळजी तर मलाच घ्यायला लागेल. आता काय करावं आता याचं? किती क्यूट दिसून राहिला ह्या झोपलाय तरी. हो ना, आणि उठल्याबरोबर बोलणं चालू होईल. मी तर म्हणतो यालाही असं वाटन आता की आपण टीनाशीच लग्न करायला पाहिजे. मानून किंतु आता. राजेश उठ ना, मी आली ना टीना तुझी. टीना तू किडनॅप केलं मला? अरे वा रे वा, तुला शोभलं काय हे पोरीसारखी पोरगी, मला किडनॅप केलं तू?
हे कायसाठी केलं तुम्हाला किडनॅप? हो शोभलं मला, का नाही शोभलं? चांगलंच केलं मी. तुला मी किती वेळा म्हटलं माझ्यासोबत लग्न कर, तू करायला तयार आहे काय? हा नाही करून राहिला ना, मग मी काय करणार आहे सांग? मग काही ना काही तर मला करायला लागेल ना. तूच विचार करायचा त्या गोष्टीचा. तुला मी काय म्हटलं की स्वतःच्या बायकोला सोडून दे, माझ्यासोबत लग्न कर. तर नाही केलंय ना, नाहीच म्हणत आहे. मग म्हणून मला असं करायला लागलं म्हटलं तुझ्यासोबत. अरे पण मला नाही करायचं आहे ना लग्न तुझ्यासोबत. तू पाय, ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, 7 जन्मात, किती जन्म माझ्याजवळ लिहून घे, मी तुझ्यासोबत कधीच लग्न करणार नाही टीना, हे लक्षात ठेवतो काय? तुझ्या म्हणण्यानं काय होणार आहे? म्हणून तर तुला किडनॅप केलं ना, तू नाही म्हणत होता म्हणून. आता मी जबरदस्ती लग्न करणार आहे तुझ्यासोबत, समजलं काय? जबरदस्ती. मी म्हटलं उद्या येतो हारागिरी घेऊन सगळं, बस लग्नासाठी तयार राहा म्हटलं, लग्न करून टाकू आपण. मी तुला सरळ शब्दात सांगितलं होतं ना, घरी सांगितलं, सगळ्या ठिकाणी सांगितलं, आताही सांगतो, तू मला किडनॅप कर, आयुष्यभर इथंच ठेवून घे, पण मी लग्न करत नाही म्हणजे करत नाही तुझ्यासोबत. हे तू आता लक्षात ठेवून घे गोष्ट. तू लग्न करत नाही माझ्यासोबत. मी म्हटलं त्या बायकोला धोका पोहोचवून म्हटलं, लक्ष ठेव जो. हा तुला वाटत असन का काही करणार नाही म्हणून. मी म्हटलं टीना आहे म्हटलं, मी त्यासाठी जेवायला आणलंय, जेवायचं घेऊन आली, जेवण कर आणि शांततेने आराम कर इथं. टीना, ह्या मूर्खपणा सोड आणि मला घरी जाऊ दे. तुला माहित आहे मोहिनीची काय कंडिशन आहे ते? म्हटलं अशी चिंता करून टेन्शन घेईन तर तिची तब्येत खराब होईल म्हटलं. तिची काय कंडिशन आहे, तिची काय अवस्था आहे, तुला सगळं माहित आहे ना, तरी तू अशी मूर्खपणा करून राहिली आहे. हा असं करू नको टीना, असं करू नको, कोणाचा शाप काही घेऊ नको. ते मी बघेन, शाप घ्यायचा आहे मला की काय घ्यायचं आहे तर ते मी सगळं पाहतो. तू फक्त एवढ्यावर लक्ष दे की तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे म्हणजे करायचं आहे. तू मला आयुष्यभर इथंच ठेवून घे, पण माझं उत्तर एकच राहील, नाही म्हणजे नाही. हे तू ध्यानात ठेवून घे. आम्ही नाही करणार म्हणजे नाही करणार, पण मला घरी एक फोन करू दे प्लीज. अरे वा, मी का तुला एवढी मूर्ख दिसतो की तुला घरी फोन करू देऊ आणि सरळ सांगू देऊ की तू किडनॅप झाला आणि टीनानं किडनॅप केला नाही काय? मी म्हटलं आईला सगळं सांगून आली की मी बर्थडेला चालली आहे मैत्रिणीच्या, म्हणून मी अशी तयारी वगैरे करून आली. तू बघ ना मला, तू मला बघतच नाही, मी किती सुंदर दिसत आहे ना. बघ ना, तुझ्या बायकोसारखी दिसते का? एवढी मोठी साडी वेअर करते ते, कशी दिसते ते? तिचे केस पण असे छोटे छोटे आहे आणि मी छान नाही दिसत का तुला? सांग ना तूच. अरे बा, मी नाही सांगत त्या केलं म्हणून मुलं किडनॅप, पण निदान मला एवढं तर सांगू दे का मी घरी येऊ शकत नाही, मी किडनॅप झालो. कोणा केलं हे नाही सांगत लागन तर. एका अटीवर, फक्त एका अटीवर, एक अट आहे माझी, ते ऐक तू, त्याच्यानंतर मी तुला फोन लावू देतो घरी. कोणती अट? मला सगळ्या अटी मान्य आहे तुझ्या, फक्त तू मला सांगतो खरी. तू फोन कर घरी सांग, पण उद्याच्या उद्या माझ्यासोबत पुण्याला राहाल चाल. आपण दोघं जण तिकडे जाऊ, मस्त लग्न करू आणि तिकडे जाऊ. इकडे येण्याची गरज नाहीये काहीच, समजलं? तुला जॉब करण्याची गरज नाहीये म्हटलं, मी स्वतः जॉब करायला तयार आहे. मला पगार किती आहे माहिती आहे तुला? तुला पगार आहे तर मी त्याचं काय करू? मला बायको नाही काय? हा लेकरू आहे, आता लेकरू होणार आहे, मी काय यायला सोडून चाललं जाऊ काय? शोभते का मला टीना असं? तू पण असा मूर्खपणा करू नको, सोडून दे आणि मला जाऊ दे म्हटलं, प्लीज मला घरी जाऊ दे टीना, खरंच खरंच घरी जाऊ दे. माझ्या घरी सगळे वाट पाहून राहिले असं. तुला माहिती आहे ना माझ्या घरचे लोक कसे आहेत? हा खूप वेळ वाट पाहते म्हटलं, कोणी झोपत नाही, कोणी जेवण करत नाही. एक जण जर नाही आला ना घरी तर सगळेजण वाट पाहायला लागते म्हटलं. जाऊ दे मला घरी. मला काही पागल कुत्र्यांनी चावलं काही तुला मी घरी जाऊ दे म्हणून? घरी तर आता मी जाणार आहे, म्हणजे त्यांच्या समोर सेफली दिसणार आहे, म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की माझा काही हात नाही कशात म्हणून, असं वाटलं पाहिजे. चल निघते मी आता, तुझ्यासाठी टिफिन आणलाय ठेवला मी, तू खाऊन घे. ते आहे ना लंबू आणि टिंगू, काही जर लागलं तर त्यांना सांग, तू ते बरोबर पोहोचवतात तुला, समजलं काय? टीना लय पस्तावशील, पण तू मला असं वाटलं नाही तू असं कधी करशील म्हणून. एक पोरगी असून अशी तू पोराला किडनॅप करतो, तुला लाज वाटायला पाहिजे का असं नाही करावं म्हणून? शोभते का तुला असे कामं? सांग बरं. सोबत खेळलो आपण, सोबत राहिलो, असंच करायला हे जो केलं का आपण? मैत्री होती ना आपली. मग असं कधीपासून तू शिकली टीना? असं वाटलं नाही मला तू असं कधी करशील म्हणून. टीना काहीही करू शकते, समजलं का राजेश? टीना काहीही करू शकते जर तिला तिच्या मनासारखं काही मिळालं नाही तर. हे तुला लहानपणापासूनच माहिती आहे म्हटलं, लहानपणी मी अशीच करत होती, मला जर कोणती वस्तू पसंत आली तर, समजलं ना? मग आता काल तुला माहित नाहीये. चल येते मी आता, जाते आता घरी, तू आराम कर, जेवण करून घे. असंच करू मी आता, काय करू काही समजून नाही राहिलं. घरी माहित कसं होईन की मी कुठं आहे, काय आहे? घरची वाट पाहीन, तिकडे मोहिनी वाट पाहीन, तिलाही चिंता होईन. अजून आजच आमचं कुठं नातं चांगलं व्हायला लागलं होतं, तर आजच सगळं खराब होऊन गेलं. अजून तिच्या मनात माझ्याविषयी वाईट विचार निर्माण झाले असं. अरे सोनबाई, काय झालं? कोण म्हटलं, कोण रडून राहिल्या खरं? हा, आणि काय झालं राजेशने? मला फोन केला, सांगितलं राजेश आला नाही घरी, येईन. आता कसं आहे, ऑफिसला जाताना माणूस तो. मामाजी येऊन जात असते ते 5 वाजेपर्यंत, आज लय उशीर झाला तर झाला, पण त्याच्या मित्राला फोन लावला तर ते म्हणते आज ते ऑफिसला आलेच नाही होते म्हणते. काय ऑफिसला आला नाही म्हणते तो? मग कुठं गेला बेटा? तो तर रोज ऑफिसला जाते, एक दिवस टाकत नाही. आणि सांगून काय गेला, घरून गेला तर? नाही ना वो, ऑफिसलाच नाही आला म्हणते.
आता घरून तर सांगून गेलं बाबा, माझ्यासमोरही म्हणे इथून, आई येतो म्हणे, ऑफिसला जातो म्हणे, मला अर्जंट जा लागते म्हणे. तर असं काय म्हणते, गेला तो असं म्हणून माझ्यासोबत बोलला, हिच्यासोबत बोलला अन गेला. तर दिवसभराचा त्याचा फोन नाही, काही नाही. अन कुठं गेला ना काय गेला बिचारा, का कुठं फिरायला गेला मित्रासोबत तर काय माहित. नाही मामाची, फिरायला नाही गेले ते मला म्हणे, मी म्हणे जातो लवकर येतो म्हणे, आज आपण संध्याकाळी फिरायला जाऊ म्हणे, थंड गिंड प्यायला जाऊ म्हणे, असे म्हणे मामाची. आणि आलेच नाही. वहिनी रडू नको, बरोबर होते सगळं. येते बापूजी घरी. गाडी गिडी खराब झाली असं नाही तर कुठं. आणि वैशालीताई फोन तर लागला असता ना त्याचा, फोनही नाही लागून राहिला ना, ते फोन लावून राहिले एखादा घरी. मी काय म्हणतो, आता पहा, आता कुठं गेला काय गेला, तर त्याचे मित्र म्हणते का आलाच नाही तो आज ऑफिसला, नाही काय. तर माझ्या विचारानं आपण ठाण्यात जाऊन एखादा रिपोर्ट देऊन द्याव, असं मला वाटून राहिलं. तुम्ही काय म्हणता सांगा तुमचा विचार. हो ना गड्या, कुठं गेलं असं पोरग. हा, मला तर असं वाटते का हे मित्र मिळून फिरायला गेले असन, होऊ शकते. पण आता फिरायला कसा जाईन, ते पोट्टे याच्या सोबती तर घरीच आहे म्हणते, आणि ह्या काही एकटाच जाईन काय फिरायला. नाही आपले पोरं असे न सांगता कुठं जातच नाही. अजून गेले काय एवढ्या वर्षात, कधी जातच जाईन. हा, सांगितलं नाही, हुमतलं नाही, आणि त्या गाडीनं जाते काय कुठं, ते ह्या साध्या गाडीनं कुठं जात असते काय. तो कुठं मला तर वाटते कोणा ना कोणा संकटात फसला आहे तो. हो ना, पाय ना हो, अशा संकटात फसलं पोरग. आणि आता काय म्हणते, एकही पोरग घरी नाही. हा, मी तर म्हणतो सुमितले म्हणता काय जरासं, आता तो कुठेही जरी असन तर भावाच्या इकडे तर लक्ष देईनच, असं वाटते मला. का याले म्हणता त्या, पण तो तर आता दूर आहे, त्याला म्हणावं कसं, आता कायच करावं गड्या. बरं काही नाही होत, काही टेन्शन नका घेऊ, होते बरोबर सगळं. मला तर असं वाटतं आता रात्रभर थांबून जा, शांततेनं जेवण करून झोपा काय, न सकाळी उठून आपण पोलीस ठाण्यात जाऊ, असं मला वाटून राहिलं. नाही तर जरासं आजूबाजूनं छानबी नाही करून पाहिजे. मी काय म्हणतो सोनबाई, कोणावर शंका गिंका आहे काय, काही आहे काय त्याच्यासोबत, आता काही भांडण गिंडण काही आहे काय कोणासोबत, असं तर पहा, ध्यानात घ्या जरासं. म्हणजे पोलिसांपर्यंत जायच्या पहिले जर आपलं काम झालं तर झालं. मामाजी, आता कोणावर शंका करू मी, माझ्या कोणी ओळखीचं आहे काय, त्याच्या सोबती गिफ्टी कोणी ओळखीचे नाही आहे. पण हा मामाजी, कोणावर आहे शंका, सांगा कोणावर आहे तो शंका, ते काढून घेऊ आपण. मामाजी, टीना नाही का, टीना, पुष्पा काकूची टीना, तिच्यावर शंका आहे मला. सगळ्यात जास्त शंका तिच्यावरच आहे. तिचं ना, तुझ्या काय वैर आहे व, ते पोरगी बारगी करून काय अशी. हा, ते काय त्याच्यासोबत घेऊन जाईन काय, जाऊन पाय बरं तिले, घरीच असन ते तिच्या. हा, ते काय घेऊन पाहिली काय त्याला आता बाई, तुम्हाला काही माहित नाहीये ती कशी आहे. तर तुम्हाला ते भली चांगली दिसते, मला माहित आहे तिचं रूप काय आहे. तर त्यापेक्षा चांगली वाटतो मी तिले लहानपणापासून. हा, अंगा खांद्यावर खेळवलं म्हटलं तिले, मग माहित नाही का आम्हाला. माझ्या छायासोबत खेळली म्हटलं, राजेश सोबत खेळली, ते मग आमच्या घरीच पडले राहणारे लेकरं होते. आणि असे करतील काय, ते काही बोलत राहतं. मामाजी ठिकाणी काल आली होती, आपल्या घरी आली आणि डायरेक्ट खोलीत आली. अन कोणी राजेशजीले म्हणे असं हातगीत पकडून, मी तिथंच. आणि काय म्हणे, मला तुमच्यासोबतच लग्न करायचं आहे म्हणे, माझ्यासोबत लग्न करा, असं करा, इले सोडचिठ्ठी देऊन द्या म्हणे मोहिनीले. मला म्हणे मामाजी अशी. असं अशी बोलली ती पोरगी, मी अशी तर कधी बोलले नाही ते. हा मामाजी, अन कोणी जास्तच बोलायला लागले, तर मग मी कणी तिच्या एक कानाखाली दिली. तर ते म्हणे मी पाहून घेईन म्हणे तुले म्हणे, आणि मी बरोबर करतो, तुले रडायला लावून तू तर पस्तावशील, अशी धमकी घेऊन गेली मामाजी ते. असं ठीक आहे ना, मग चला बरं तिच्या घरी जाऊन पाहू, आहे का नाही आहे तर ते जर नसेल तर मग तिच्यावर शंका पकडायला लागणार आपल्याला. हा मामाजी, तेच म्हणतो मी. आई, फोटो पाय वाढदिवसाचे, आता गेली होती का मी रिंकीच्या वाढदिवसाला, पाय तर किती मस्त फोटो निघाले. पाय हा, मस्त निघाले. येतं तू तर लयच मस्त दिसून राहिली, तुझा ड्रेस चांगला दिसून राहिला. पण आहे का नाही, पण आता इकडे नको घालत जाऊ अशी ना, इकडे कणी असे पूर्ण ड्रेस घालत जाय. इकडच्या लोक, खेडे गावातले लोक असे लोक ड्रेस घातले तर नावं ठेवतात ना. मग आई, फॅशन आहे हे, फॅशन असंच चालते म्हटलं, हे असे चालत नाही. आता पहिले घाले लोक तसे, असेच घाला लागते, आता अशीच पसंत येते कोणाली. सगळ्याची सगळी इकडे कोण बाबा माझ्या घरी. काकू, राजेशची घरी नाही आले म्हणून आम्ही इकडे आलो तुमच्या घराजवळ. राजेश घरी नाही आला का? कुठे गेला होता तो? ऑफिसलाच गेलता ना त्याच्या? हा काकू, ऑफिसलाच गेले होते, सकाळी ऑफिसला जायचंच सांगितलं मला. गेले आणि तेव्हापासून तो घरी आले नाही, लवकरच येतो म्हणे आज म्हणे. मी म्हणे मग गेला असं कोणा मित्राच्या घरी. एवढं काय टेन्शन घेतं बाई. आता पोरं होई हे पार्ट्या करायला बातच चालले जाते, बायकायला सांगत बसतात काय ते एवढ्या गोष्टी. नाही का गो, राजेशजी कधीच कोणासोबत पार्टी करायला जात नाही. जे काही करायचं असेल त्याला खायचं घरीच खाऊन घेते, कुठं जात नाही कोणासोबत. कोणाची पार्टी त्याला पसंतच नाहीये, कधीच नाही गेले एवढ्या वर्षात. तर मग आता कसे जाईन ते? घरी चालले असते ना, बरं गेले असते तर फोन तर चालू राहिला असता ना, त्याचा फोनही बंद येऊन राहिला. आणि त्याचे मित्र आहे ना, बरं मित्र कोणीच नाही गेले, मग एकटेच कसे गेले हे? मित्राला फोन केला तर मित्र म्हणते ते ऑफिसलाही नाही आले म्हणते आज. अमाय, हे तर आपदच झाली गड्या. काऊन, कुठं गेला असेल तो? त्याच्या मित्राला जराशी विचारपूस काऊन नाही केली, कुठं जाऊ शकते, काय जाऊ शकते. मग टीना घरीच आहे काय? हो, टीना तर घरीच आहे. मग आणि तिने स्वयंपाक केला, आणि आता तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली होती,
तर तेच फोटो मला दाखवून राहिली. आई हे पाय फोटो असे निघाले तसे निघाले. तर मी पाहून राहिली ना हसून राहिली होती. तर तेवढ्यात तुम्ही दिसले मला. ना म्हटलं काय झालं गड्या म्हटलं यायले. टीना तुला माहिती आहे का राजेश गिजेश दिसला होता काय आज? आई मला काय करावं लागतं राजेशचं? मी कायले पाहू त्याले आणि मी कायले विचारपूस करू? मी काही नाही लक्ष काही राजेश गिजेशवर. मी माझ्या फोन मध्ये आहे. वाढदिवसाला गेली तेवढंच मला माहित आहे. मी त्याच्यासोबत बोलतही नसतं आता. टीना मी तुला हात जोडतो तुझ्या पाया पडतो लागन तर पण राजेशजीले वापस करून दे मला. हा माझ्यासोबत आहे तुझी दुश्मनी त्याच्यासोबत आहे काय? मग तू त्याला कायले सजा देतो त्याची? मला दे लागन तर पण त्याला सोडून दे. त्या कुठं नेलं असन काही केलं असन. अशी करू नको टीना. पाय मला काही घेणं देणं आहे तुझ्या नवऱ्यासोबत. मी बोलली नाही चालली नाही काही केलंही नाही. मी घरी जाऊ म्हटलं. तू तिकडे जा आणि पाय तुझ्या नवऱ्याला कुठं गेला काय गेला तर. माय मोहिनी तिनं काय केलं तिला काय विचारायला आली तू? तिला सांगायला येते का तो कुठं जाते काय जाते म्हणून? बायकोला माहित नाही तिला सांगाल काय? काकू तुम्हाला काहीच माहित नाही. काय माहित आहे काय? काल आल्या होत्या आमच्या खोलीत. म्हणे लग्नच करायचं आहे म्हणे. आणि मग त्यानं बोललं नाही म्हणे मला करायचं नाही म्हणे. तर मी बरोबर करतो म्हणे आणि मी काही पण करू शकतो. धमकी दिली होती आहे ना. आणि मग मी एक झापड मारली तर काय म्हणे मी तुला पाहून घेईन म्हणे. मी त्या नवऱ्याला त्यापासून दूर करन असं अशी धमकी दिली म्हटलं मला. म्हणून मी याच्यावर शंका घेऊन राहिली का काही केलं असेल तर सांगून द्या म्हणून. मोहिनी मी तुला चांगलं समजतो तर तू माझ्या पोरीवर लांछन लावून राहिली काय? हा माझी पोरगी काय एवढी खराब आहे काय? आता म्हटलं असन मजा की गुन्हा कोणी म्हणते मग काय खरोखर करते काय? माझ्या पोरीला भेटत नाही काय कोणी? काय त्या राजेश सोबतच लग्न करून ते एवढे चांगले चांगले पोरं येऊन राहिले तिच्यासाठी ते नाही म्हणून राहिले त्याले आणि ते राजेश सोबतच करून म्हणतात काय? काही बोलत आहे तर तुम्ही असं किसं काही आहे नाही. हा माझ्या पोरीच्या मागं नको लागू. आता म्हटलं तर म्हटलं याच्यानंतर माझ्या पोरीला काही मंजू नको म्हटलं. सांगून दे तुम्ही आताच तुले. बरं सुनबाई माहीत झालं ना आता. चला मग आता घरी. आता पोरगी तर आहे समजा घरी नाही का? ठीक आहे. हो चला रिपोर्ट देऊन येऊन जाऊ आपण. रिपोर्ट देणं महत्वाचं आहे. उद्या चालून तेच लोक म्हणून तुम्ही रिपोर्ट द्यायला पाहिजे होता. हे ती आता प्लॅनवर पाणी फेरते का माया आता? रिपोर्ट कायले देता म्हणा. पोलीस आता बात पता लावून घेईन मग माया. तोपर्यंत मला पटकन इथून चाललं झालं कन आणि लग्न करून घ्या लागन. एक वेळा लग्न झालं का तो काहीच नाही करू शकत. आणि हिच्या दिवस फॉर्म तयार करून सह्या घेऊन द्या लागन मला राजेशच्या. हा तसं करावंच लागन. आता मला तर मोठा विचार पडला माझ्या राजेशची कुठं गेले कसे असन उपाशी असन तापाशी असन काहीच समजून नाही राहिलं. आता काय करू मी? तुम्हीच मला सांगा कमेंट करून कोण्या पद्धतीने राजेशजी सापडले पाहिजे ते तुम्ही सांगा. टीना हे योग्य केलं का नाही केलं तेही सांगा. आणि याच्या लग्नाला बिलकुल आशीर्वाद देऊ नका तुम्ही अशी मोहिनी सांगते तुम्हाला. हा चला मग आता पाहू आता बाकीचं उद्याच्या व्हिडिओत. आणि मोहिनीला आता तुम्ही राजेशजी सापडून द्यायसाठी मदत करा बा काही ना काही युक्ती लढवू आता आपण. चला भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली विदर्भाची चुगली पण पाहत जा.